सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री काका श्रीमंत, जीवत्वाची कंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला पण साष्टांग नमस्कार करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला दासबोध, आणि या दासबोधाच्या अंतर्गत दशक 18वा सुरू आहे. समास तिसरा सुरू आहे. आजचा समास जो आहे तिसरा, हा तिसरा समास निस्पृह शिकवण असं या समासाचं नामाभिधान आहे. निस्पृह शिकवण. यापूर्वी समर्थांनी निस्पृहवर 3 समास दिलेले. एक 11व्या दशकामधला 10वा समास आहे, एक 14व्या दशकामधला पहिला आहे, आणि तिसरा 15व्या दशकामधला दुसरा आहे. आणि आता हा चौथा सांगून आले 18व्या दशकामधला निस्पृह शिकवण चौथा समास आहे. आता या ठिकाणी समर्थांनी एकाच विषयावर म्हणजे निस्पृहता या विषयावर केवढा भर दिलेला आहे बघा. म्हणजे अध्यात्मामध्ये निस्पृहता किती आवश्यक आहे आणि केवढी महत्वाची बाब आहे याचा आपण कधी विचार करतो का? आणि जर विचार करत नसू तर नक्की विचार करायला पाहिजे की निस्पृहता म्हणजे काय, कशाला निस्पृह म्हणतात. आपण म्हणतो ढोबळ मनाने की आता की नाही आमच्या खूप काही इच्छा कमी झाल्या, आम्हाला आता सेलमध्ये जावंसं वाटत नाही, आम्हाला आता आमचं मन आता कुठे कार्यक्रमामध्ये रमत नाही, खूप काही खरेदी करावी असं वाटत नाही, असं ढोबळ मनाने म्हणतो. आणि हे सुरुवातीला व्हायलाही पाहिजे. श्रवणानंतर काही कालांतराने श्रवणाचा परिणाम हे व्हायलाही पाहिजे. ज्या स्थूल गोष्टी आहेत, त्या स्थूल कामना आहेत, त्या स्थूल कामना आमच्या निश्चितपणे कमी झाल्याच पाहिजे. तुला कडूनच सूक्ष्माकडचा प्रवास आहे. आधीच एकदम सूक्ष्म म्हणाल तर ते शक्य नाही. तुलाकडून आम्हाला सूक्ष्माकडे प्रवास करायचा आहे, त्यामुळे स्थूल स्वरूपात असणाऱ्या ज्या कामना आहेत, या कामनांचा आम्हाला निश्चितपणे त्याग आमचा झालाच पाहिजे. आम्ही करता कामा नये, त्या आपोआपच कळून गेल्या पाहिजे, कामना गळून गेल्या पाहिजे. जसं झाडावरचं पान हे आपोआप गळून जातो, पण जर आम्ही हिरवकंच पान जर तोडलं तर त्याच्यातून चीक बाहेर येतो. त्या पान तोडल्याच्या त्या प्रतिक्रिया असतात.
तसं जर आम्ही जबरदस्तीने आमच्या इच्छा मारून टाकल्या, जर जबरदस्तीने आम्ही आमच्या इच्छांचं दमन केलं, कामनांचं दमन केलं, तर त्याच्या काही दिवसांनी नक्की प्रतिक्रिया येतील. आम्ही इच्छा कमी केल्या, आमच्या इच्छा गेल्या, आता आम्हाला हे इकडे पाहावंसं वाटत नाही. पहा मी कोण आहे. हे सगळ्याच्या प्रतिक्रिया आहे. मी निस्पृहतेकडची वाटचाल माझी सुरू आहे की नाही, ह्या सगळ्या ज्या आहेत, हा त्या झाडाचं पान हिरवं कंच पान तोडल्यानंतर येणारा जो चीक आहे ना, ती प्रतिक्रिया, ह्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे तो झाडावरचा चीक आहे. म्हणून कामना ह्या गळून गेल्या पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? म्हणजे कामना मनामध्ये कामनेचा तरंग अंतरंगात उठायलाच नको. ती वृत्तीच उठायला नको. त्याला गळून गेलं असं म्हणतात. गळून जाणं असं म्हणतात. नाही तर खूप सुंदर दृश्य आहे आणि आम्ही कचकन डोळे बंद करायचे आणि म्हणायचं की आम्ही नाही पाहत. योगी इंद्रिये कोंडती, भक्त लावी भगवत भक्ती. भक्त ती भगवत भक्तांना लावतात. योगी इंद्रिय कोंडतात, त्यांचं दमन करतात. आम्हाला दमन नाही करायचंय आमच्या कामनांचं. दाबून नाही टाकायच्या. तर त्या आमचं अंतःकरण आम्हाला भगवत भजनामध्ये इतकं लावायचंय. आत्मविचारामध्ये एवढं ते आत्मविचारामध्ये एवढं रंगलं पाहिजे, की मग बाकीचा कोणताच विचार मनात येता कामा नये. कोणतीच इच्छा मनामध्ये उत्पन्न कामा नये. एक फक्त भगवंताचीच आस भेटी लागे जीवा, लागेलीच आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. एकच आस मनामध्ये फक्त, एकच इच्छा फक्त, की भगवंताची भेट केव्हा होईल. तळमळ तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी, दयाळा कल्याण करी रामराया. काय समर्थांचे कारुण्य भाव ताटून आलेत हो सगळे. करुणाष्टकावर प्रवचन चालू आहेत रविवारी आणि एक एक करुणाष्टक जसं जसं समोर होत आहे, तसं तसं समर्थांचं अंतरंगीचं कारुण्य समोर येत आहे. एक एक त्याची पाकळी म्हणा, त्या लोकांनी, जे श्रोते लोक आहेत त्यांनी हा शब्द वापरला, की एक एक पाकळी समर्थांच्या अंतरंगाची समोर येते आहे आणि कारुण्य भाव समोर येतो आहे आणि आपल्या श्री गुरूंना म्हणजे रामरायाला आपल्यावर करुणा करण्यासाठी ते भाग पाडतात आहे. ते अकारण करून आहेतच, प्रश्नच नाही. पण त्यांची करुणा माझ्या पदरामध्ये पडून घेण्यासाठी मला माझ्या अंतरंगात ते कारुण्य भाव आणून घ्यायचे. पण ह्या कारुण्य भावातच राहायचं नाहीये. ह्या कारुण्य भावातून मला आनंद रूपतेकडे जायचंय. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून एकच अंतःकरणात जर आस असेल, भगवंत प्राप्तीची आस असेल, तर बाकीच्या सगळ्या कामना आमच्या गळून पडतात आणि हे अपेक्षित आहे. आणि म्हणून निस्पृहता याचा अर्थच आहे स्पृहा नाही. स्पृहा नाही म्हणजे इच्छा नाही. आता स्पृहेचे आपण बरेच शेड्स पाहिले याच्या आधी मंदा त्यांनी सांगितल्या. आज ते सांगण्याची काही गरज नाही. परंतु एक रिव्हिजन जर आपल्याला पाहिजे असेल, तर मंदा त्यांनी सांगितलेलं सांगते, की स्पृहेचे शेड्स किती किती आहेत. इच्छा आधी तयार होते. मग त्या इच्छा पूर्ण झाल्या नाही म्हणून अपूर्ण इच्छा राहतात. त्या अपूर्ण इच्छेला वासना असं म्हणतात. मग ह्या वासना केव्हा ना केव्हा पुढे तरी पूर्ण होतील. त्याला आशा असं म्हणतात. ह्या आशा भविष्य काळामध्ये पण पूर्ण होत नाही. मग मात्र आम्हाला चैन पडत नाही. मग ती तृष्णा होते. चैन पडत नाही. हवं हवंसच वाटतं. मग त्याला तृष्णेची त्याला शेर तृष्णेचा चढतो आणि मग तृष्णा ज्यावेळेला तृष्णेचा भाव ज्यावेळेला अंतःकरणात जागा होतो, ती वृत्ती जेव्हा अंतःकरणामध्ये उठते, त्यावेळेला मग ती स्पृहामध्ये बदलते. आता चैनच पडत नाही हो. खूपच अधिकाधिक हवं आहे. आता त्याची निकडच आहे. त्याच्याशिवाय आता नाहीच होत आमचं. ती स्पृहा झाली. मायक्रोवेव्ह खराब झाला म्हणून दुरुस्तीला टाकला. आता नवीन घ्यायचा. आता नाहीच होत नवीन घेतल्याशिवाय. मायक्रोवेव्ह शिवाय कामच नाही होत. का आतापर्यंत काय केलं? आतापर्यंत आम्ही वापरला का? मग तो आल्यानंतर त्याच्याशिवाय आता अडूनच राहिलं.
मग कोणी देईल का? दिवाळी निमित्त स्पृहा अडलंच आहे हो काम आता आमचं मायक्रोवेव्ह शिवाय. का गॅस नाही का? चूल तर काही म्हणत नाहीये कोणी, गॅसच म्हणतात आहे. पण नाही, त्याची सवय होऊन गेली आम्हाला. अडतच आहे. स्पृहा तयार झाली आणि मग मात्र अपेक्षा तयार झाल्या. ती स्पृहा चैन पडू देत नाही, घेणं होत नाही. मग अपेक्षा सुरू झाल्या की नक्की आता मला कोणीतरी प्रेझेंट करेल, आमच्याकडे नाही म्हणजे. अपेक्षा झाल्या आणि मग अपेक्षाही पूर्ण होत नाही, कोणीच देत नाही. मग मात्र याचना आणि लोभ तयार होतो. ह्या सगळ्या त्या स्पृहेच्या शेड्स आहेत आणि ह्या सगळ्या आमच्या अंतःकरणात असतात. पण जेव्हा आम्हाला निस्पृह व्हायचं असतं ना, तेव्हा ह्या सगळ्या शेड्स अंतःकरणातून आमच्या पुसून टाकाव्या लागतात. म्हणून समर्थांनी 4 समास दिलेत बघा. आणि 4ही समासामध्ये विषय निस्पृहतेचाच आहे, पण वेगवेगळे अँगल दिले. पहिल्या समासामध्ये निस्पृहची वर्तवणूक दिलीये. निस्पृह वर्तणूक म्हणून आहे. म्हणजे निस्पृह असलेला कसा वागतो? म्हणजे मला निस्पृहता आलीये का? हे माझ्या वागणुकीतून कळते. माझी वागणूक कशी असली पाहिजे? या अँगलनी त्या समासाचा अभ्यास करायचा. निस्पृहतेचं लक्षण काय आहे? मला जर अंगी निस्पृहता बाळगायची आहे, तर त्याची लक्षणं कोणकोणती आहे? ते लक्षात घ्यावी लागेल. एखादा रोग झालाय का? हे पाहण्यासाठी, तोच रोग कन्फर्म करण्यासाठी डॉक्टर लक्षणं विचारतात की नाही? अगदी त्याप्रमाणे मला सुद्धा आधी ते निस्पृहतेची लक्षणं कोणती आहे हा अभ्यास करावा लागेल आणि ती लक्षणं मला माझ्या अंगी बाणवावी लागतील. म्हणून लक्षण दिले. निस्पृहचा व्याप दिलाय. म्हणजे निस्पृहता एकदा आल्यानंतर त्याचा व्याप कसा असतो? त्याचं कार्य कसं असतं? म्हणून निस्पृह व्याप दिले आणि यामध्ये या समासात सांगितलं आहे निस्पृहाची शिकवण. म्हणजे काय? निस्पृहाने आम्हाला केलेली शिकवण. का बरं आम्हाला शिकवावं लागतं? आम्हाला शिकवायचं काम का पडलं हो? वर्तणूक, लक्षण, व्याप या तिन्ही समासाचा अभ्यास केल्यानंतर आता आम्हाला का बरं शिकवण्याची वेळ पडली? कारण अद्यापही आमच्यात निस्पृहता ही विकसित झालेली नाही. निस्पृह वृत्ती आमची तयार झालेली नाही. म्हणजे केवढी महत्वाची असेल निस्पृहता. आणि म्हणून निस्पृहता अंगी आणण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत करावी लागते. आणि म्हणून निस्पृहता म्हणजे स्पृहा अजिबात नसते. मूर्ख माणूस असतो, अत्यंत मर्यादित जीवन जगतो. मी माझं बस एवढंच मर्यादित जीवन जगतो. पण चतुर असतो, जो व्यवहार चतुर असतो, व्यवहारात दक्ष असतो, प्रपंचात चतुर असतो, तो मात्र आपल्या जीवनाच्या कक्षा सतत विस्तृत करत असतो. नीट लक्षात घ्या. मी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय हे लक्षात घ्यायचंय. सतत तो आपल्या जीवनाच्या कक्षा विस्तारित करत असतो, की नाही मला माझं जीवन कसं करायचंय? अष्टपैलू व्यक्तिमत्व. अष्टपैलू व्यक्तिमत्व मला तयार करायचं आहे. आणि अशासाठी तो सतत धडपडत असतो. संपूर्ण जीवनात त्याची धडपड चालू असते, जीवनाच्या कक्षा विस्तृत करण्यासाठी. परंतु आणि सगळी सुख तो भोगतो. त्या कक्षेमधील सगळी सुख तो उपभोगतो. परंतु निस्पृह जो असतो, निस्पृह महंत जो असतो, हा मात्र व्यापक असतो. तो मर्यादित नसतो, मर्यादित जीवन जगत नाही. तो विस्तृत जीवन पण जगत नाही. तर तो व्यापक असतो. त्याची वृत्ती संकुचित नसते. असणं शक्यच नाही. निस्पृहाची तो व्यापक असतो. आणि असं व्यापक आम्हाला व्हायचं आहे. हे व्यापक पण आम्हाला व्हायचं आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात? दर्शन मात्रे मन कामनापूर्ती.
म्हणजे कामनापूर्ती म्हणजे मी कामना माझ्या मनामध्ये एक केली आणि गणपतीच्या दर्शनाला गेलो तर अशी कामनापूर्ती का ती इच्छा पूर्ण झाली असं म्हणता का? नाही हो. गाडी घ्यायची इच्छा होती, दर्शनाला गेलो आणि 4 दिवसांनी आमच्याकडे गाडी आली. याला कामनापूर्ती का? अजिबात नाही. कामनापूर्ती म्हणजे कामनेची वृत्तीच आतमध्ये तयार होत नाही, ती निःशेष झालेली आहे. कारण श्री गणेशाचं दर्शन घेतलं आहे. गणेशाच्या स्वरूपाची जाण अंतःकरणात तयार झालेली आहे. त्वमेव प्रत्यक्षम करतासि. त्वं साक्षात आत्मासी नित्यम. ती जाण अंतःकरणामध्ये दर्शन घेतल्याबरोबर जाणीव तयार झाली. हे ज्ञान आतमध्ये तयार झालं आणि अहम ब्रह्मास्मी. आणि मग त्या ठिकाणी कामना सगळ्या गळून पडल्या. सगळ्या कामना गळून पडल्या आणि म्हणून काकांनी सांगितलं शिवगडला अन्नपूर्णेमध्ये एक हॉलमध्ये आणि एक काकांच्या खोलीमध्ये असे 3 बोर्ड तयार करा आणि गीतेमधला एक श्लोक लिहून काढा. आणि का लिहून काढा? कारण याचं सतत चिंतन आमचं व्हायला पाहिजे. इतकी निस्पृहता महत्वाची आहे. मग आता आमच्या स्थूल कामना गळून पडल्यानं खूप छान आहे हो. आता सूक्ष्म कामना सुद्धा आमच्या गळून पडल्या पाहिजे. आणि या सूक्ष्म कामना कशा गळून पडायच्या याच्यासाठी सुंदर निस्पृह लक्षण, निस्पृह व्याप, निस्पृह याच्यामध्ये सगळं छान दिलंय. वर्तवणूक, व्याप, याच्यामध्ये निरूपण सगळं व्यवस्थित इतकं सुंदर केलेलं आहे की या सूक्ष्म वासना सुद्धा आमच्या दूर व्हाव्या. आणि म्हणून काकांनी एक श्लोक दिला तो गीतेचा. कोणता? प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मन्येवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदुच्यते. म्हणजे ज्यावेळी पुरुष आपल्या मनातील कामनांचा सर्व त्याग करतो त्याच वेळेला तो आत्मस्वरूपात संतुष्ट होतो. सर्व त्याग, सर्व कामनांचा त्याग. आणि तो स्थितप्रज्ञ आहे. तोपर्यंत तो स्थितप्रज्ञ नाही. मला मोक्ष मिळवायचा आहे ही सुद्धा स्पृहाच आहे, ही सुद्धा इच्छाच आहे, पण ही संवादी इच्छा आहे. वेळेपर्यंत ही संवादी इच्छा ठेवायची, परंतु ती सुद्धा माझी केली पाहिजे. कारण मूळचा मी मुक्तच आहे. जीव मूळचा मुक्त आहे. जीव मूळचा ब्रह्मरूप आहे. मग आता तुम्ही वेगळी इच्छा ठेवून ते वेगळं मिळवण्याचे प्रयत्न करता, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वरूपापासून वेगळं होता की नाही? नक्की होता. म्हणून ती सुद्धा अंतःकरणामध्ये तेवढी सुद्धा माझी इच्छा नको. आणि या कामनेचं कारण जर काय असेल तर संकल्प आहे हो. लक्षात घ्या. निस्पृह व्हायचं आहे तर नेमकं कशावर घाव टाकायचा? मुळावर घाव टाकायचा. म्हणून संकल्प हे कारण आहे. आणि संकल्प हे कारण संकल्प का होतात? आम्ही यंदा दिवाळीमध्ये कार घेणार आहोत. झाला संकल्प. का संकल्प तयार होतात? परत चाललो आतमध्ये, मुळाशी चाललो. ते संकल्प वासनेमुळे तयार होतात. वासनेतून तयार होतात. अपूर्ण राहिलेली इच्छा असते. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प आणि त्या संकल्पातून त्या इच्छा, कामना तयार होते. आणि जर त्या पूर्ण झाल्या नाही तर बीजरूपाने अंतःकरणात राहते. कार घेतली आम्ही, पण मला की नाही मोठीच घ्यायची होती, अगदी स्कॉर्पिओ वगैरे. ती नाही घेता आली. ती नाही घेता आली. इतकं बजेट नव्हतं. पण काही हरकत नाही. मी पुढे घेईन. सूक्ष्म वासना आतमध्ये राहिलीच. झाली का पूर्ण? नाही. सूक्ष्म वासना राहिली आणि मग ती राहूनच गेली. आयुष्यभर झालंच नाही आणि मग जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे. म्हणून ह्या कामना ज्या आहेत या निःशेष कराव्या लागतील. निःशेष कराव्या लागतील. जोपर्यंत ह्या निःशेष होत नाही तोपर्यंत
आम्ही सम्यक ज्ञानाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आमचं आमचं एकंदर जे साधकाचं जे जीवन आहे, ते जीवन कसं असावं? काकांची फार सुंदर ओवी आहे कठोपनिषदामध्ये. साधकाची जीविका कशी असावी? मुख्य जीविका कशी असावी? काका म्हणतात, ऐशी जी व्हावी जीविका, अशी जीविका असावी. विरक्ती जगताधिका, जगताबद्दल विरक्ती असावी, अशी आमची जीविका असावी. असं आमचं जीवन असावं. कोणी विषयांच्या हाका ऐकू न येते. काय सुंदर ओवी आहे हो कठोपनिषदातली. आता आम्हाला विषयांच्या हाका ऐकूच येत नाहीये. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, पण आता आम्हाला हाकाच ऐकू येत नाही होत्या. कारण आमची जीविका अशी झालेली आहे की जगताबद्दल विरक्ती आलेली आहे. आता हे डोळे फक्त सुख घेतात, पण कशाचं सुख घेतात? पहा विठोबाचे मुख, विठोबाच्या मुखात पाहण्याचंच हे सुख घेतात. रूप हा विषय, फक्त विठ्ठलाचंच रूप बघतो. कानाचा विषय, फक्त विठ्ठलाचे गुणच ऐकतो. जेव्हा ही फक्त विठ्ठलाचं नामच घेते, मग आता विषयाच्या हाका ऐकतील का हो? रस्त्यावरून ऍडव्हर्टाईज चाललीये, सेल, दिवाळी निमित्त सेल, एकावर एक फ्री, अत्यंत स्वस्त सेल, एकावर एक फ्री. ऐकू येतील का? कारण ते कान ते ऐकायला तिथे उपलब्धच नाहीये. ते फक्त विठोबाचे गुण ऐकताय. कशा विषयांच्या हाका ऐकू येतील? अशी माझी जीविका व्हावी, जर निष्प्रभ मला व्हायचं असेल तर. आणि ही निस्पृहता मात्र अत्यंत महत्वाची आहे. सकाम तो सदा दिन. सकामता जिथे असते ना, तो सदा दिन असतो. नाथ महाराज म्हणतात, सकाम तो सदा दिन, दिनत्व अतिकृपण. ह्या दिनपणामुळे तो अतिकृपण होतो. कृपण म्हणजे कंजूष होतो. अतिकृपण होतो म्हणजे कंजूष होतो सकामतेमुळे. आणि कृपणत्वे सलोभपण, ह्या कंजूषपणामुळे त्याचा लोभ वाढतो. आणि लोभास्तव ज्ञान महामोहग्रासी, त्या लोभामुळे मोह आम्हाला ग्रासून न टाकतो. आमच्या ज्ञानाला तो मोह ग्रासून टाकतो, नाथ महाराज म्हणतात. म्हणून निस्पृहता अतिशय महत्वाची आहे. मुखी राम त्या काम बांधू शकेल. ज्याच्या मुखी राम नाम आहे त्याला काम नाही बांधू शकत, काम बांधू शकेल. बांधू नाही म्हटलं, बांधू शकेल. काम नाही बांधू शकत, मुखी राम आहे तर ती वृत्तीच उठत नाही. पण त्यासाठी सतत मला जागरूक व्हावं लागेल हो. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय? निस्पृहाचं वर्तवणूक सांगितलंय. कसं निस्पृहाची वर्तवणूक असते? तो अंतरासारखा व्यापक असतो आणि श्री गुरूंची कर्म आज्ञा म्हणून तो कर्म करत असतो. लक्षात घ्या, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कर्म करत नसतो निस्पृह. तर श्री गुरूंची आज्ञा असते, त्यांच्या आज्ञेने कर्म करत असतात. निस्पृहाची वर्तणूक व्यापकता, व्यापकतेच्या दृष्टीने त्यांची वर्तणूक असते. लक्षण कोणतं हो निस्पृहाचं? समर्थ म्हणतात की आत्मस्थिती ढळण्याचा प्रसंग आला तरी ती ढळू देत नाही. कारण काही कामनच नसते. आमची आत्मस्थिती का ढळते? कारण ही परिस्थिती बदलू नाही ही इच्छा कुठेतरी मनात असते. लक्षात घ्या, अनुकूलता आहे, अनुकूलता आहे, अनुकूलता आहे प्रपंचात. सगळी अनुकूलता आहे. ही अनुकूलता अशीच राहावी ही सुप्त इच्छा अंतःकरणात असते. आणि आम्हाला असं वाटतं की आता आम्ही काय झालंय, आत्मस्थितीवर दृढ झालेलो आहो.
असं वाटतं. कारण सगळी अनुकूलता असते, पण एखाद्या दिवशी फुगा फुटतो, प्रतिकूलता जीवनात येते आणि प्रतिकूलता आल्याबरोबर ती आम्हाला नकोशी वाटते आणि ही प्रतिकूलता केव्हा जाईल असं वाटतं. म्हणजे आम्हाला अनुकूलता हवी, म्हणजे अनुकूलतेचा काम आमच्या अंतरंगात आहेच. आमची आत्मस्थिती ढळली, परंतु निस्पृहाची ती ढळत नाही. अनुकूलता असो की प्रतिकूलता असो. भगवंताचं नियोजन आहे, पक्क माहित असतो. अंतरंगात कोणताही काम नसतो आणि म्हणून आसक्ती तिथे नसते. म्हणून आत्मस्थिती कधीही ढळत नाही. आत्मस्थिती न ढळण्याच्या मागचं कारण लक्षात आलं, निस्पृहता. कुणाशी अति जवळीकतेने संबंध ते ठेवत नाही, निस्पृह. कारण त्याच्यातून आसक्ती तयार होते, भीड तयार होते जवळीकते म्हणून. म्हणून जवळीक अद्वैताशी त्यांची जवळीक असते, व्यक्तीशी नाही. देह या उपाधीशी जवळीक नसते. त्या देहामध्ये असलेल्या चैतन्याशी त्यांची जवळीक असते. आम्हाला वाटतं की आमचे श्री गुरु फक्त आमच्यावरच प्रेम करतात. अहो, ते सगळ्यांवर सारखं प्रेम करतात. कारण सगळ्यांमध्ये एकच तत्व आहे, म्हणून त्यांचं तत्वावर प्रेम असतं. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून निस्पृहाचं लक्षण, निस्पृहाचं वर्तणूक, आता निस्पृहाचा व्याप. निस्पृह काय करतात? समाजाचे संघटन करतात, राजकीय आणि सामाजिक जागृती तयार करतात. आणि सगळ्यात महत्वाचं जर काम करत असतील तर अद्वैत मताशी आणि वैदिक धर्माशी सुसंगत नाही अशा सर्व मतांचा तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने खंडन करतात आणि लोकांचं समाधान करतात. निस्पृहाचा व्याप आहे हा, बरं का. लक्षात घ्या. तिन्ही मुद्दे मी तुम्हाला फार, तिन्ही समासातले फक्त महत्वाचा एक एक मुद्दा सांगितलेला आहे. वर्तणूक कशी असते, लक्षण कसं असतं आणि व्याप कसा असतो. का आम्हाला, आपण हे सगळं बघतोय कारण आपल्याला शिकवण बघायची, निस्पृह शिकवण बघायची. का शिकवण बघायची? कारण आम्हाला आमच्या ठिकाणी निस्पृहता तयार करायची आहे. कशासाठी शिकवला जातो हो? शाळेत का जातो आपण? शिकण्यासाठी. का शिकण्यासाठी? कारण आम्हाला ते येत नसतं. ते येत नसल्यामुळे आम्ही शिकायला जातो. शाळेत गेलो की शिकवतात. आताही तसंच. निस्पृहता अद्यापही आमची अजून पूर्णपणे अंगी बाणली नाहीये. आणि म्हणून मग आम्हाला समर्थ आता दासबोधाच्या शेवटी शेवटी 18वा समाज सुरू आहे. दासबोधाच्या शेवटी शेवटी आम्हाला परत शिकवून देऊन चालले आहेत की निस्पृहता अंगी बाणा. तोपर्यंत निस्पृहता जोपर्यंत नाही तोपर्यंत आत्मस्थिती स्थिर होणार नाही. आणि म्हणून आम्हाला समर्थ निस्पृह शिकवण सांगून राहिले आहे. सुरुवातच समर्थांनी केली आहे निस्पृह शिकवणाची. कुठून सुरुवात केली आहे? दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, ह्याचा करू नये नास. दास म्हणे सावकास, विवेक पाहावा. शेवटी शेवटी जाताना समर्थ आम्हाला परत सूचना देऊन देतात. हे नरदेहाचं घबाड तर म्हटलंच आहे समर्थांनी. अनेक ठिकाणी अशा नरदेहाच्या संबंधित ओव्या पण आल्या. परंतु या याच्यामध्ये समर्थ म्हणतात आहे की दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. आयुष्य सुद्धा आमचं दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे दुर्लभ आहे. आणि शरीर सुद्धा आमचं, म्हणजे हा मानव देह जो मिळाला आहे, मानव जन्म, हा सुद्धा दुर्लभ आहे. अत्यंत दुर्लभ आम्ही स्थितीला आम्ही आलेलो आहो. आणि मग अशा वेळेला हे मनुष्य जन्माचं लेणं झालं की नाही. लेणं म्हणजे अलंकार. अलंकार, आम्हाला अलंकार मिळणं सोपी गोष्ट असते का?
एवढी दुर्लभ गोष्ट असते. एवढं राबलो तेव्हा कुठे एक अलंकार केला हो आयुष्यात सोन्याचा. एवढी कष्ट करावे लागतात पूर्ण आयुष्यभर. मग तसंच हे शरीर मानव देह मिळवण्यासाठी 84 लक्ष योनी फिरलो आहे. पाप पुण्यांचा साठा करत आलेला आहो. आणि तो ज्या वेळेला समसमान झाला त्यावेळेला हे मनुष्य देह मिळालाय. म्हणून हे लेणं आहे हो. मनुष्य जन्माचे लेणे अकस्मातही भाग्याने, अकस्मात आमच्या भाग्याने आलेलं आहे. तेथेची ब्रह्म जाणणे, तिथेच ब्रह्म जाणणे नियोजिले. कोणी नियोजन केलंय हे? भगवंतानी. भगवंतानी हे नियोजन करून ठेवलंय. ब्रह्म जाणणं याचं नियोजन भगवंतानी केलेलं आहे. तो म्हणतो बाबा रे, तू त्या सुख दुःखाकडे काही लक्ष देऊ नको, ते मी बघतोय ना. तुला किती सुख द्यायचे, तुला किती दुःख द्यायचे, त्याच्यावर कसे मार्ग काढायचे, त्या तुला कशा परिणाम मार्ग काढण्याचे द्यायच्या, हे सगळं मी बघतोय. तो कशाला त्याचं लक्ष देतो की नाही माझ्या नातवांना सुख मिळालं पाहिजे. तू कशाला काळजी करतो? तुझ्या नातवांना सुख मिळणार की दुःख मिळणार याच्यासाठी मी आहे. मी बघतोय. मी त्यांचं प्रारब्ध लिहून ठेवलंय. प्रारब्ध ही माझी व्यवस्था आहे. तू का तुझं सगळं आयुष्य त्या सुख दुःखात घालतोस? सुख मिळालं पाहिजे नातवांना आणि पणतवांना सुद्धा. म्हणून आम्ही सगळी मेहनत करतोय. वय वर्ष 75. कशासाठी? पण नियोजित सगळं बाकीचं मी नियोजन करून ठेवलंय. तुझ्यासाठी फक्त एकच नियोजन ठेवलंय रे बाबा, ते म्हणजे ब्रह्म जाणणे. एवढं तू जाण, त्याचं नियोजन तू कर. ते कसं जाणायचं हे तू बघ. काकांची ओवी आहे. आणि हा नरदेह लाभून सुद्धा जर का आम्ही ब्रह्म सुख अनुभवलं नाही, ऐसा नरदेह पावोनी देख. हा नरदेह मिळून सुद्धा जो न साधीची ब्रह्मसुख, जो ब्रह्मसुख साधत नाही, भगवंतानी नियोजन केल्यानंतर सुद्धा हा नरदेह मिळून सुद्धा जो न साधीची ब्रह्मसुख, तो जनामध्ये परममूर्ख. तो जनामध्ये तर परममूर्ख आहेच. जन कोण? संत सज्जन. त्यामध्ये तर संत सज्जनाने त्याला परममूर्खच म्हटलेलं आहे. पण विश्वासघातक देवाचा, देवाचा विश्वासघात केलाय. लक्षात घ्या हो. फार सुंदर ओवी आहे ही नाथांची. आम्ही विश्वासघात भगवंताचा करतो आहे. भगवंतानी काय नियोजन केलंय? भगवंतानी त्या नियोजनासाठी आम्हाला इतका सुंदर देह दिलेला आहे. आणि भगवंताचा विश्वास आहे की हा नरदेह मिळाल्यानंतर हा जीव नक्की ब्रह्मसुखाला प्राप्त होईल. हा विश्वास भगवंताचा आहे. आणि आम्ही मात्र जीवदशेला प्राप्त झाल्याबरोबर जीवदशेतच राहतो आणि दुःख भोगतो. विश्वासघात केली हो. तुमच्यावर आमचा केवढा विश्वास होता हो, काय सांगू तुम्हाला. पण तुम्ही आमच्या विश्वासाला उतरले नाहीत, विश्वासघात केला. असं म्हणतो की नाही आपण. भगवंतानी आपल्याला असं म्हटलं तर काय चुकलं भगवंताचं? प्रपंचात छान रमलोय, सुख दुःखात लोळतो आहे. ब्रह्म काय माहित नाही, आत्मा काय माहित नाही, भगवंत काय माहित नाही. जसं जमेल तसं करावं, केलंच पाहिजे असं थोडी आहे. म्हातारपणी वेळ मिळाला तर करावं. म्हातारपणी मग ऐशी दशा येईल पुढे. भगवंतानी जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्यात तो आम्ही सांभाळला नाही. आम्ही आत्महत्यारा आहो. समर्थाने आत्महत्यारा म्हटलंय. विश्वासघात नाथांनी म्हटलंय. आणि काका म्हणतात हे तेथेची ब्रह्म जाणले नियोजित. नियोजित हे आहे. काय समन्वय बघा सगळ्यांमध्ये. आणि म्हणून आम्हाला, आम्ही जर आत्मज्ञान मिळवलं नाही, आम्ही जर निस्पृहता वृत्ती तयार, अंतःकरणात निस्पृहता तयार करून जर आत्मज्ञान मिळवलं नाही, तर न साधिता आत्मज्ञान. महाराज म्हणतात केवळ जो विषयजन, जो फक्त विषयाचा विषयामध्ये लोळलेला असतो, जो आत्मज्ञान साधत नाही,
तो श्वान सुकरा परीस हीन, माणूस पण त्या नाही. दोन ओव्या सांगितल्या आहेत. अतिशय सुंदर अशा ओव्या आहेत. लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. नुसतं लिहून नका घेऊ, लक्षात ठेवण्यासाठी सांगितलंय. मी माणूस आहे, इथेच ब्रह्म नियोजित. ब्रह्माला जाणणं हे नियोजन आहे भगवंताचं. ते मला पार पाडायचं आहे. ते भगवंत नाही पार पाडणार. भगवंत माझी बाकी सगळी व्यवस्था करणार. अगदी खाण्यापासून योगक्षेम, मी आज काय खावं काय नाही, ही सगळी व्यवस्था तो करणार. मला फक्त एकच काम ठेवलंय भगवंतानी, ब्रह्म जाणणे. आणि तेही आमच्याकडून होत नाही हो. काय म्हणावं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की दोन्ही जर दुर्लभ आम्हाला मिळालंय, दीर्घायुष्य आणि नरदेह, तर आम्ही हा आमचा वेळ आता फुकट घालता कामा नये. मी तुम्हाला, मी रामदास म्हणतो, समर्थांनी ते दास म्हटलंय स्वतःला. दास म्हणे सावकाश. म्हणजे समर्थ आम्हाला विनंती करतात आहे. दास विनंतीच करतो की नाही. समर्थांनी या ठिकाणी केवढं कळकळीने स्वतःला आमच्या समोर प्रगट केलंय हो. दास म्हणे रामदास, मी आपणाला कळकळीची विनंती करतोय की यासाठी विवेकाचा अभ्यास करा. जर हे आयुष्य फुकट घालवायचं नसेल, जर श्वान सुकरा परीस घालवायचं नसेल, जर परम मूर्खतेमध्ये घालवायचं नसेल, देवाचा विश्वासघात टाळायचा असेल, त्याचा विश्वास संपादन करायचा असेल, तर शांतपणे विवेकाचा अभ्यास करा. आत्मनात्म विवेक, सारासार विवेक आणि नित्यानित्य विवेक. तिन्ही विवेकाचा अभ्यास करावा. ब्रह्मसत्य, जगन मिथ्या. निवड करायची आहे, ती निवड फक्त सत्य गोष्टीची करायची आहे. आणि सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल. एकच सत्य आहे, विठ्ठलच सत्य आहे. तो ब्रह्मरूप आहे, ते मी आहे. बस. हा विवेक अंतरंगात ठसण्यासाठी आत्मनात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक. सविस्तर सांगण्याची गरज नाही, फक्त एक आठवण देऊन देते. आत्मनात्म विवेक पिंडाच्या बाबतीत करायचा. ह्या पिंडामध्ये ज्यावेळेला आम्ही रमतो ना, त्यावेळेला लक्षात घ्यायचं अनात्म काय आणि आत्म काय. ह्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे ते आत्मा आहे. देह अनात्म जड आहे. यामध्ये मी जास्ती रमू नये, रंगू नये. ब्रह्मांडाच्या बाबतीत ज्यावेळेला आम्हाला विवेक करायचा असतो, ब्रह्मांडात आम्ही जेव्हा रमतो, जगतामध्ये ज्या वेळेला आम्ही रमतो, त्यावेळेला साराचा विचार करावा की ज्या जगामध्ये आम्ही रमतो आहे त्यामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे. आणि मग लक्षात येतो की असार हे दृश्य जगत आहे आणि हे ज्याच्या अधिष्ठानावर चाललंय ना, ते सार आहे आणि ते मी आहे. आणि पिंड ब्रह्मांड दोन्हीचाही विवेक करायचा ज्या वेळेला वेळ येतो, दोन्हीचा विचार जेव्हा आम्ही करतो त्याला नित्य अनित्याचा विचार करावा की ह्या पिंडात नित्य काय आहे आणि ब्रह्मांडात नित्य काय आहे. या पिंडात अनित्य काय आहे, ब्रह्मांडात अनित्य काय आहे. या अनित्याचा त्याग करायचा आणि नित्य स्वीकारायचं. याला विवेक असं म्हणतात. विवेकाचा अभ्यास नित्याचा झाला पाहिजे, रोज झाला पाहिजे, सातत्याचा झाला पाहिजे. तेव्हाच आम्हाला निस्पृहता आमच्या अंगी बाळेल, अन्यथा नाही. नाही तर मग हा अभ्यास जर आमचा झाला नाही तर समर्थ म्हणतात की आम्ही श्रीमंत असूनही आम्ही दरिद्री सारखं आयुष्य जगू. गरीब माणूस सतत रडत असतो की नाही, काय करावं, पैसा नाही, काय करावं, खूप अडचणी आहे, काय करावं. गाडी पण दुरुस्त करायची आहे पण पैसा नाही, घर दुरुस्त करायचा पैसा नाही, मुलाची फी भरायची पैसा नाही. तो जसा दुःखात जीवन जगतो तसंच आम्ही सुद्धा दरिद्री असू, जर आम्ही विवेक केला नाही, मूळचं सुखरूप असताना, मूळचा आनंद रूप असताना सुखाची भीक आम्ही विषयाकडे मागतो, म्हणून आम्ही कोण आहो. समर्थांच्या भाषेत आपण दरिद्रीच म्हणू. भीक मागणाऱ्याला बाकी दुसरा शब्द मी वापरत नाही. तो ज्यांनी त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे लावून घ्या, म्हणून घ्या.
काय करायचं तुम्हाला मी म्हणणार नाही. मी म्हणेल दरिद्रीच. श्रीमंतीची क्षमता असूनही आम्ही दरिद्रीच. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे काका श्रीमंत. आम्ही अभाग्य हो आणि आम्हाला भाग्यवान करण्यासाठी श्री गुरु, श्रीमंत श्री गुरु आहेत. म्हणून श्री गुरु धरावे ते पाय आधी आधी. म्हणून हे सगळं, ही स्थिती यायला कोण जबाबदार आहे? माझा मीच जबाबदार आहे. माझा आळस जबाबदार आहे. माझी कुसंगतीमध्ये आम्ही असतो. सत्संगती, विसंगती आणि दुःसंगती म्हणजे कुसंगती. सत्संगती वाटेल ते झालं तरी स्वीकारावी, ती टाळावी नाही, ती घ्यावी. सत्संगती, विसंगती घरामध्येच असते, आपल्या कुटुंबातच असते, नात्यांमध्येच असते, ती स्वीकारावी आनंदाने. त्याच्याबद्दल कुरकुर करू नये. आणि कुसंगती, दुःसंग सर्वथैव त्याज्य. पण आम्ही असं करत नाही आणि म्हणून मग आमच्यामध्ये निस्पृहता मानत नाही. आणि मग सतत आमची वागणूक सगळी कशी असते? मूर्खासारखी वागणूक असते, समर्थ म्हणतात. आणि तारुण्यामधल्या ज्या कामना असतात, त्या कामवासना असतात, त्या सदैव आमच्या विषयांचा हैदोस चालू असतो. रजतमाचा हैदोस सुरू असतो आयुष्यावरी. रजतमाचा हैदोस आयुष्यावरी काकांची ओवी आहे. धनसंचयाची आस असते, त्यामुळे रजतमाचा हैदोस आयुष्यावरी चालू असतो. आणि म्हणून मग आम्हाला ही स्थिती येत नाही. अंतरंगाच्या जडणघडणीसाठी आमच्याजवळ एकही सद्गुण नसतो. एकही सद्गुण नसतो. अंतरंगाची जडणघडण करावी लागते, त्याला घडवावं लागतं. परवाच मुद्दा झालाय, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. मातीला कुंभाराच्या संघामध्ये यावं लागतं. कुंभाराकडून संस्कार करून घ्यावे लागतात स्वतःवर, तेव्हा त्याचा घट बनतो. मला श्री गुरूंच्या संघात राहून ते संस्कार माझ्यावर करून घ्यावे लागतील अंतरंगावर, तेव्हा आम्ही घडणार आहोत. तोपर्यंत नाही. आम्हाला हे कळतच नाही हो. पण अजिबात नाही कळत हो. काय अज्ञान आहे, काय बद्ध असतो आपण, कळतच नाही. साधक असताना सुद्धा आमच्यामध्ये बद्धता असते, आपल्याला कल्पना नाही. कारण आम्ही साधक म्हणवतो, परंतु साधक वृत्ती आमची तयार झालीये का, हे फार महत्वाचं. साधक वृत्ती तयार व्हायला पाहिजे. नुसतं साधक हो, साधक हो, साधक हो नाही, ती वृत्ती तयार व्हायला पाहिजे. आणि ती वृत्ती तयार करायची असेल तर बाकीच्या सगळ्या वृत्तींचा नामशेष नामहरण आम्हाला करावं लागेल की नाही. एकच वृत्ती तयार करायला केवढी मेहनत घ्यावी लागते बघा. निस्पृह वृत्ती तयार करायला केवढी मेहनत घ्यावी लागते. साधक वृत्ती तयार करायला केवढी मेहनत घ्यावी लागते. हे लक्षातच येत नाही आमच्या. म्हणून आम्हाला नीट बोलता येत नाही. चार चौघामध्ये कसं बसावं ते कळत नाही. चार चौघ बसलेले दिसले की तिथे जाऊन आपला त्यांचा विषय असेल तर तोच. पण हे आपल्या ह्याचे आहेत का? ते साधक आहेत का? साधक असतील तर जाऊन बसू, चार गोष्टी ऐकायला मिळतील सत्संगाच्या, असा विचार तरी आपण कधी करतो का? कधीच नाही. फिरायला गेलो तर चार लोकांना बरोबर जमा करतो, ओळखी काढतो आणि गाव गप्पा करतो छान. बघा, आणि गाव गप्पा करण्यातच आपल्याला खूप कसा वेळ गेला कळलाच नाही. फिरायला गेलो पण चार लोक भेटले, ओळखी झाल्या, छान वाटलं. म्हणजे आम्हाला आता त्या चार लोकांनी आमची साधक वृत्ती तयार झाली का? नाही. पण ते चार साधक भेटले असते तर निश्चितपणे सत्संगाच्या काही गोष्टी ऐकायला मिळाल्या असत्या. त्यांनी ती वृत्ती, साधक वृत्ती आमची विकसित झाली असती. म्हणून आम्हाला ते सुद्धा कळत नाही आणि म्हणून आम्ही नियमाने काहीच गोष्ट करत नाही.
समर्थ म्हणतात. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. लिहिणं वाचणं काही काही करत नाही. आम्ही रोज सत्संग ऐकतो. हो का? मग काय सांगितलं असं? खूप छान सांगतात. बस एवढंच माहित असतं. खूप छान सांगतात. खूप छान म्हणजे काय? मग त्यातल्या एखादा थातूर-मातूर दृष्टांत आम्ही सांगून देतो. पण बाकी लिहिलं का काही? त्या जे लिहिलं त्याच्या अनुषंगिक परत काही वाचलं का दिवसभर? काहीच माहित नसतं. कसं ती वृत्ती तयार होणार आहे? आधी साधक वृत्ती तयार होईल आणि साधक वृत्तीमधून निष्प्रभ वृत्ती तयार होईल. एकदम निष्प्रभ वृत्ती तयार होणार नाही. एकदम निष्प्रभता येणार नाही. साधक वृत्ती तयार झाल्यानंतर मग साधकाला साध्य काय करायचंय? निष्पृहता. आधी आम्हाला काय तयार करावं लागेल? वृत्ती, साधक वृत्ती हा शब्द लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वतःला बरं स्वतःला काही कळत नाही हे आम्ही मान्य करत नाही. कोणी चांगलं सांगितलं ना तेही आम्ही ऐकत नसतो. कधी ऐकून घेत नाही. कोणी चांगलं त्यांना काय होतं म्हणायला सत्संग करा म्हणून. घरचं कोण करेल मग? वेळ पाहून करावं लागतं. त्यांना काय होतं सकाळी ऐका म्हणायला ते रिकामे. त्यांना नाही काही काम. ते आता रिटायर्ड झाले. मग टाइमपास पाहिजे त्यांना. मग टाइमपास चांगलाय सकाळी. काय बोलतोस तू? तुझं तुला भान आहे? म्हणजे दुसऱ्यांनी चांगलं सांगितलेले ऐकून घेत नाही. उलट त्यांना मूर्ख म्हणतो आणि सज्जनांना नावं ठेवतो आणि उगीच उणी काढतो. काढतो की नाही? असं आहे की नाही आपल्यामध्ये? जोपर्यंत ही गोष्ट आहे ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना, काही प्रमाणामध्ये काही शेड्स आहेत. फिक्के-फिक्के होतात आहे रंग. नक्की होतात. मी असं नाही म्हणत, गडद आहे म्हणून. बधाचे गडद असतात. पण साधक ज्यावेळेला होतो तेव्हा त्याचे हे रंग फिक्के-फिक्के होत जातात आणि ते होणेच आहे आणि ते व्हावे. संसाराचा रंग फिक्का-फिक्का झालाच पाहिजे. प्रपंचाचा गडद रंग झाला पाहिजे. किती गडद? अवघा रंग एक झाला. रंगी रंगला सरी रंग. इतका गडद रंग तो झाला पाहिजे. आणि म्हणून आता बाहेर एक, आत एक असा विचार. बाहेर गेल्यानंतर एकदम छान राहायचं, सज्जनासारखं राहायचं बाहेर गेल्यानंतर. ती सज्जनासारखं राहायचं, की आम्ही म्हणजे खूप मोठे साधक आहोत, आम्ही खूप मोठे अभ्यासक आहोत. अगदी म्हणजे परमार्थ करतो आम्ही, अभ्यास करतो, हा निश्चय होतो आणि इतरांनी आम्हाला पारमार्थिक म्हणावे असं वाटतं. वाटतं की नाही? बाहेर एक, आत एक. बाकीच्यांनी आम्हाला पारमार्थिक म्हणावं आणि म्हणावं, "काय तुमचा अभ्यास आहे? काय तुमचा हे आहे अभ्यास किती छान आहे हो तुमचा. साधना खूप छान आहे." असं आम्हाला बाकीच्यांनी म्हणावं आणि म्हणून बाहेर आम्ही आमची वर्तणूक परमार्थाला अनुकूल अशी ठेवतो. अजिबात चिडत नाही, रागवत नाही, सगळ्याशी प्रेमाने बोलतो, जवळ करतो सगळ्यांना, त्याची चौकशी करतो. वाटतं की आहा! किती आमची काळजी आहे हो यांना. खरंच. परंतु आतमध्ये भाव काय असतो? मला यांनी काय म्हटलं पाहिजे? चांगलं म्हटलं पाहिजे, माझी तारीफ केली पाहिजे, मला परमार्थिक म्हटलं पाहिजे, साधक म्हटलं पाहिजे, नवे नवे सिद्ध म्हटलं पाहिजे. इथपर्यंत ती स्पृहा आमची जाते. लक्षात घ्या साधक हो, ह्या स्पृहेबद्दल आपण जागरूक असायला पाहिजे. बाकीच्या स्पृहा निघून जातील, पण ही स्पृहा अंतरंगामधली निघणार नाही. आणि म्हणून आम्ही बाह्य वर्तणूक अनुकूल ठेवतो, पण आतमध्ये मात्र विरक्ती बांधलेली जर नसेल, तर अंतःकरण अस्वस्थ राहील. आम्हाला नाही म्हटलं. आम्ही इतकं जीव तोडून सांगतो, पण आम्हाला आमची तारीफ नाही करत ते. काकांनाच म्हणतात फक्त, "ते छान झालं काका तुमचं."
मला नाही म्हणत कधी. एवढी सुद्धा, एवढी ही शेड, किंचित ही शेड सुद्धा नाही चालत हो. यांनी परमार्थ केव्हाच साधला जाणार नाही. केव्हाच साधला जाणार नाही परमार्थ. आणि म्हणून आत एक बाहेर एक असा, अशी जर आमची वागणूक असेल तर यांनी निस्पृहता अंगी बांधल्या जाणार नाही. ही कोण चालू आहे ही सगळी निस्पृहता अंगी बाळगण्यासाठी? नेमकं आम्ही काय करायचं आता सांगून राहिले. आमच्याच्यानी निस्पृहता अंगी का बांधल्या जात नाही याचं पहिल्या ओवी पासून 10 ओवी पर्यंत सांगितलं समर्थांनी, की आमच्या अंगी का निस्पृहता आम्ही अंगी बाळू शकत नाही, कारण मीमांसा सांगितली. आणि आता जर आम्हाला निस्पृहता अंगी बाणवायची असेल तर काय उपाय करावे लागतील, ते उपाय आता 11व्या ओवीपासून समर्थ सांगून आलेत. 20च ओव्यांचा समास आहे, फार महत्वाचा आहे. शिकवण थोडीच असते, पण अत्यंत महत्वाची असते. श्री गुरूंची शिकवण केवढी असते हो. श्री गुरु काय आम्हाला तासन तास रोज घेऊन बसतात का? नाही. फार थोडं सांगतात, पण त्या थोड्या सांगण्यातून फार मोठं जीवनाचं गहन तत्वज्ञान सांगत असतात. तो भक्तियोग मागवला असेल तर वाचून पहा. सहज बोलणे हितोपदेशाचे, सहज बोलण्यात सुद्धा हितोपदेशच आहे. आणि म्हणून आता मोक्षाची प्राप्ती जर आम्हाला कशी करून घ्यावी लागेल, हा प्रश्न जर आमच्या मनामध्ये आला, आमचा जीवनरूप सगळा संसार बिघडला असा जर पश्चाताप झाला. पश्चाताप होणं हे सुद्धा भगवंताची कृपाच आहे हो. आधी पश्चाताप होतो आणि मग त्या पश्चातापाचं रूपांतर अनुतापात होतो. माझे इतके दिवस आता व्यर्थ गेले, आता मी एक एक क्षण भगवंता तुझ्या स्मरणाशिवाय राहणार नाही. अनुताप, पश्चातापाचं रूपांतर अनुतापामध्ये व्हायला पाहिजे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. काय करुणाष्टकामध्ये अनुताप सांगितलंय समर्थांनी. पण अनुतापात सगळं जीवन नाही केलं पाहिजे, लक्षात ठेवा. वारंवार हेच सांगते मी. अनुतापाची ती एक फेज आहे, ती आलीच पाहिजे साधकाच्या जीवनामध्ये. भेटी लागे जीवा लागलीच यास, चंदनाची चोळी अंग अंग जाळी. नेत्री न ये रे तुझ वीण निद्रा. काय संतांचे बोल आहेत अनुतापाचे. आणि पश्चाताप जर खरंच झाला असेल की माझा जीवनरूप संसार बिघडलाय, तर मात्र आता विवेकाची नक्की त्याच वेळेला कास पकडावी, की हा प्रपंच मिथ्या आहे. मग सत्य काय आहे? सत्य ब्रह्म आहे, भगवंत विठ्ठल सत्य आहे. आणि आता मी त्याचंच भजन करेन. भज गोविंदम भज गोविंदम. हा संसार विचित्र आहे, लक्षात आलंय. विचित्र आहे. विचित्र म्हणजे चित्रित, चित्रित नाही असा विचित्र. चित्र नाही ते विचित्र. विपरीत, विपरीत चित्राचा त्याला विचित्र म्हणतात. बाळूला सांगितलं, बाळू वाघ काढ, वाघाचं चित्र काढ. बाळूनी काढलं वाघाचं चित्र. बाबा हे बघा, आई हे बघा वाघाचं चित्र. आई म्हणते, अरे बाळू हे वाघाचं कुठे आहे, ही शेळी आहे. आई वाघालाही 2 कान आहेत. आई वाघाला शेपटी आहे, त्यालाही 4 पाय आहे. बघ मी तसंच काढलं की नाही. अरे बाबा, हे चित्र वाघाचं नाही, मी तुला वाघाचं चित्र सांगितलं, हे काहीतरी विचित्र करून ठेवलं तू. म्हणजे विपरीत चित्र काढलं. असं संसार विचित्र आहे. मूळचा जीव आनंद रूप असताना आनंद रूपात आहे, त्याचं चित्र आहे. आणि हे चित्र त्याचं असताना तो सुखदुःखाचा लोळतो आहे. ते विचित्र आहे की नाही हो. वाघ आणि शेळीचं ते तशासारखं आहे की नाही. मग ही जाणीव मला झाली पाहिजे. संसार विचित्र आहे. आनंदाचं चित्र संत सांगतात आहे, श्री गुरु सांगतात आहे. आणि मी मात्र कशाचं चित्र काढतो आहे? विपरीत चित्र काढतो आहे, सुख दुःखाचं विपरीत चित्र काढतो आहे. म्हणून ते विचित्र आहे. म्हणजे विपरीत चित्र. परवा सुनील काकांशी बोलताना हा मुद्दा
नाथ भागवतामध्ये चर्चा झाली आणि आज तुम्ही परत चिंतनाने तो आपणासमोर मांडला. परत चिंतनाने तो आपल्यासमोर विचित्र आणि चित्र असं आम्हाला विचित्र नाही काढायचं, विचित्रामध्ये नाही राहायचं, आम्हाला चित्र काढायचं आहे आनंद रूपतेचं, ब्रह्मरूपतेचं, सुखरूपतेचं. आणि म्हणून आम्हाला विवेकाची कास त्याच ठिकाणी धरायला पाहिजे, तेव्हा हे चित्र नीट निघेल. आतापर्यंत सांगितलेलं सगळं विचित्रच होतं. ऐकत नाही, चार चौघात बसायची हे नसते, कळत नाही, विवेक नाही, उथळपणा असतो, सगळं विचित्र. आता चित्र कसं करायचं, चित्र कसं काढायचं, याच्यासाठी समर्थ सांगून राहिले की विवेकाची कास धरा आणि मन एकाग्र करून साधना करा. एकाग्र करा मन साधनेमध्ये. साधना काळी ते मन इकडे तिकडे भटकलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. वेळीच त्याला कुंपण लावून ठेवा, वेळीच सावध व्हा, त्या मनावर देखरेख ठेवा, पहारा ठेवा. तो गेला नाही पाहिजे अभ्यासाच्या वेळेला, सत्संग ऐकताना तो इकडे तिकडे पळाला नाही पाहिजे. म्हणून तर रात्री 9 ते 10 ची वेळ ठेवली, पण 9 ते 10 मध्ये तमोगुण आम्हाला ग्रासतो आणि झोप येते. 10 वाजले की असं केव्हा बंद होतं असं वाटतं. आणि ताई कधीच 10 वाजता बंद करत नाही, कारण मला समाज पूर्ण करायचा असतो. अशी वेळ थोडी आपली ठरली की 9 ते 10, 10ला शार्प बंद. अहो निवांत बसलोय आपण आता आत्मचर्चा करत, निवांत बसलोय, प्रपंचाची सगळी कामं आटोपली आहे, प्रपंच सगळ्यांचा आटोपलेला आहे, पोट पण शांत आहे, डोकं शांत आहे, दिवसभरच्या कोणत्याच कटकटी नाहीये. मग आता अशा वेळेला शांतपणे वेळेचं भान न ठेवता जर 4 गोष्टी सत्संगाच्या आधी ऐकल्या तर काय हरकत आहे. पण तिथे घड्याळ 9 ते 10, 10 नंतर नको. तो वेळेचं भानच नाही राहिलं पाहिजे, काळाचं भान नाही राहिलं पाहिजे. आत्मचर्चेमध्ये कालातीताचा अनुभव घ्यायला पाहिजे. म्हणून काही 2-2 तास नाही बोलायचं, ते भान ठेवायचं. कोणत्याही गोष्टीला अतिरेक होता कामा नये. पण 10 मिनिटं झाले जास्त, कशाला 10 वाजता संपवायची घाई करायची. संपूर्णपणे विषयावर प्रकाश टाकायचा आणि तो विषय एकाग्र चित्ताने समजून घ्यायचा. इथे आळस मात्र बिलकुल ठेवायचा नाही. जाऊ दे आता कंटाळा चला ऐकायचा, झोपूनच जातो आता. तो आळस येत असेल तर सांगायचं की बाबा रे, तू अजून रमला नाहीस. तू चित्र काढण्यात नाही रमला, तू विचित्रामध्ये आहे. चित्र काढण्यात नाही रमला. लहान मुलं चित्र काढण्यात किती रमतात हो. ड्रॉइंग काढ म्हटलं की फार आवडीचा विषय ड्रॉइंग. बोलवलं तरी येत नाही, भूक लागली तरी येत नाही. असं आम्ही आनंदाचं चित्र काढण्यामध्ये तेवढं एकाग्र झालो पाहिजे हो. म्हणून आमच्यामध्ये त्या चित्र काढण्याच्या मध्ये आमचे जे दुर्गुण येतात ना, जे प्रापंचिक दुर्गुण असतात, ते दूर करण्याचा प्रयत्न करायचा आणि सद्गुणाची वाढ करायची. दैवी संपत्ती अंगामध्ये बांधण्याचा प्रयत्न करायचा. गीतेचा अध्याय अभ्यास करा दैवी संपत्तीचा. त्याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी कोणती कोणती दैवी संपत्ती आपल्या अंगामध्ये धारण करा, अंगी बाणवा. ती सगळी दैवी संपत्ती, ते सगळे सद्गुण कमवण्याचा सतत प्रयत्न करायचा, सत्वगुण नेहमी वर ठेवायचा प्रयत्न करायचा आणि ग्रंथांचा अभ्यास करायचा. कोणत्या ग्रंथांचा? सूक्ष्म आणि गंभीर. आज सकाळी झालंय, ग्रंथ कशाला म्हणतात आणि पुस्तक कशाला म्हणतात. आम्ही पुस्तकं वाचण्यात वेळ घालवतो, नाही नवे नवे ग्रंथ वाचण्यात आमचा वेळ गेला पाहिजे. ते सूक्ष्म आणि तत्व तत्वपर असावे, गंभीर असावे, त्याचा अभ्यास करायचा. अभ्यास करून काही ओव्या लिहून ठेवायच्या, काही वाक्य लिहून ठेवायची, ती पाठ करायची. साधन आहे, सगळी साधना चालू आहे. आणि मग मात्र गीता, महावाक्य याच्यासारख्या अभ्यासाकडे यावं. हे ग्रंथ वाचन झाल्यानंतर महावाक्यांकडे आमची ओढ आम्हाला लागलीच पाहिजे. गीतेची ओढ लागलीच पाहिजे. मी गीतेचा अभ्यास करेन, मी महावाक्य समजून घेईन माझ्या श्री गुरूंकडून.
आणि असा अभ्यास करता 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 मग आम्ही बोलायला लागतो. कारण आम्हाला बोलता बोलता अनुभव आहे, ते समर्थाने सांगितलं. तर मग आम्हाला जे समजलं ते आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा. पण सांगताना सुद्धा काय करायचं, बंधन कोणतं पाळायचं, कोणत्या प्रसंगी कोणत्या प्रमाणाचा श्लोक आणि आर्या म्हणायची, कोणत्या वेळेला कोणता श्लोक म्हणायचा, याचं भान असावं हो. नरदेहाचं महत्व सांगणं सुरू आहे, तर नरदेहाच्या संबंधितच आम्हाला ओवी म्हणायची. ते आम्ही म्हणत नाही आणि भलतीच ओवी देतो. जी आमच्या मनात आहे तीच आम्ही देतो, जी आम्हाला पाठ आहे तीच आम्ही ठोकून देतो. त्यावेळेला वेळ निघून जातो, पण त्यात सुसंबद्धता राहत नाही, समन्वय राहत नाही, सुसंगत राहत नाही. अस्ताव्यस्त प्रवचन होतो. ऐकणारा चांगलंच म्हणतं. कधी ऐकणाऱ्यांच्या चांगलं म्हणण्यावर नाही जावं. चांगलं झालं की नाही, मुद्देसूद झालं की नाही, टू द पॉइंट झालं की नाही, ईश्वराचं माप जपल्या गेलंय की नाही, हे माझंच अंतःकरण मला सांगत असतं. माझ्या आतील समाधान मला सांगत असतं. बस तेवढं प्रमाण ठेवावं. लोकांनी किती चांगलं म्हटलं आणि किती छान म्हटलं तरी त्याच्यावर भाळू नये. आणि म्हणून कोणत्या वेळेला कोणता श्लोक म्हणायचा, कोणत्या वेळेला कोणती ओवी वापरायची, ही आम्ही नीट याचंही आम्हाला भान असलं पाहिजे. ओवीच आपल्याला आठवेल ते म्हणायचं. एक गृहस्थ होते, ज्ञानेश्वरीवर 2 तास बोलले. अस्ताव्यस्त प्रवचन. घटकेत भक्तियोग, घटकेत ध्यानयोग, घटकेत कर्मयोग, अस्ताव्यस्त बोलले. आणि मग म्हणाले, ज्ञानेश्वरांच्या कृपेमुळे आज मी आपणासमोर हा विषय मांडला. कृपा कोणाची म्हणतात? ज्ञानेश्वराची. ज्ञानेश्वराची अस्ताव्यस्त कृपा करतील का हो? म्हणून ह्याचं भान आम्ही ठेवावं. आणि अशा पद्धतीने आम्ही ज्यावेळेला बोलताना या सगळ्या ज्याप्रमाणे समुदाय आहे त्याप्रमाणेच आम्ही प्रमाण द्यावीत. भक्तांच्या मेळाव्यामध्ये गेले भक्तीचे प्रमाण द्या. ज्ञानांच्या मेळाव्यामध्ये गेले, ज्ञानी लोकांच्या मेळाव्यात गेले, ज्ञानी लोकां प्रमाण द्या. तर भक्तांच्या समुदायात जायचं आणि तिथे रज्जू सर्प म्हणायचा. भक्तांच्या समुदायात जायचं आणि म्हणायचं हे सगळं जे आहे मिथ्या आहे. तर तुम्ही ज्या केल्याय ना स्थापना देवदेवतांची, ही सगळी मिथ्या आहे असं प्रवचनात म्हणायचं. कसं ते ऐकतील? सगुणाच्या आधारे निर्गुण पावी जे निर्धारे, तिथे योग्य असा सिद्धांत द्या. हे फार महत्वाचं. हे का महत्वाचं आहे? कोणत्या वेळेला कशी मांडणी करायची, ही माझ्या अंतरंगात जर पक्क असेल तर मला नीट व्यवस्थित स्वरूपाकडची मांडणी करता येईल. आणि माझी वाटचाल मी त्या मांडणीच्या दिशेने होईल. मी जर अस्ताव्यस्त मांडणी केली तर माझा रस्ताही अस्ताव्यस्त, माझं मार्गक्रमणही अस्ताव्यस्त आणि मग हाती काहीच लागत नाही. म्हणून टू द पॉइंट फार महत्वाचा शब्द आहे. अभ्यास असाच असावा. आता उद्या आहे स्वाध्याय मंच आणि अशा पद्धतीने जर माझा अभ्यास असेल तर मग मात्र हरिकथेचा आम्ही दणका उडवून देऊ. आणि मग त्याच्या योग्य अर्थ काढून आम्ही सांगू. जे संतांना अपेक्षित आहे अर्थ, ते आम्ही सांगू. आम्ही आमच्या मनाचे अर्थ नाही सांगणार. संतांना जे अपेक्षित आहे ते सांगायचं. तर तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. आता तुका म्हणे खावे प्यावे, आम्ही दुकानात जायचं, बटाटे वडा खायचा. काकांनी सांगितलं उदाहरण आहे बरं का. आणि बटाटे वडा खायचा, कांद्याची भजी खायची आणि दुकानदाराला म्हणायचं की जमा खर्च तुझ्या नावे, विठ्ठल पाहत बसेल. याला म्हणतात का? तुकाराम महाराजच तसं म्हणतात, दणकून सांगायचं. त्यांना काय अपेक्षित आहे? तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे, म्हणजे बाबा रे मी खाणार, मी पिणार, मी करणार, मी सगळं करणार, पण कर्तृत्व मात्र माझं नाही रे विठ्ठला, तुझं आहे ते. हे तुकाराम महाराजांना म्हणायचंय. आणि आम्ही काय म्हणतो, जमा खर्च तुझ्या नावे म्हणजे विठ्ठलाने सगळा खर्च उचलावा, जो काही आहे तो.
त्यांनी सगळं जमा करावं, तुमच्याकडे जमा कोणी करावं, खर्च कोणी करावा, विठ्ठलांनी करावा. असे विसंगत अर्थ जर आम्ही काढत असू संत वाङ्मयाचे, तर आमचं नुकसान आहे. यातून निस्पृहता अंगी बांधल्या जाणार नाही. आणि ह्याच्यातून आतापर्यंत जे सांगितलं याच्यातून सगळी निस्पृहता अंगी बांधल्या जाईल. कामना ज्या आहेत आमच्या, या कामना निःशेष होण्याकडे, त्यांचा रस्ता निःशेष होण्याकडे मार्गक्रमण सुरू होईल. कारण आता अंतरंगात कोणतीच कामना नाही, फक्त भगवत भक्ती, फक्त स्वरूपाकारता, एवढी एकच अंतरंगामध्ये इच्छा राहील बस. आणि ती सुद्धा किती दिवस राहील, तेच होऊन राहीपर्यंत मग ते पण जाणार नाही. अशी निष्ठुरता आम्हाला कमी करावी लागेल. विषयाचा संघ सोडावा लागेल, प्रपंचाचा संघ सोडावा लागेल, म्हणजे आम्हाला इकडचा संघ आपोआप लागेल. इकडच्या इच्छा, या इच्छा, संवादी इच्छा आम्ही जेव्हा वाढवू तेव्हा विसंवादी इच्छा आपोआपच कमी होतील, विसंवादी कामना आपोआप कमी होतील. आणि मग आम्हाला संवादी कामना सुद्धा कमी करायच्या आहेत, त्या सुद्धा त्यांचा पण त्याग करायचा आहे. म्हणून दणका हरिकथेचा उडवून द्यावा. सकल करणे जगदीशांचे, बस माझं नाही. पाठांतर म्हणून खूप करावं, ओव्या पाठ कराव्या, श्लोक पाठ करावे, रोज पाठांतर करावं. म्हणजे प्रपंचाचं पाठांतर होत नाही. प्रपंचाचे पाठ आम्हाला गिरवायची वेळच नसतो. जर आम्ही हे पाठांतर केले तर प्रपंचाचे पाठ गिरवायला वेळ नसतो. मला हे काम करायचंय, मला हे काम करायचंय, मला हे काम करायचंय, जे गिरवतो प्रत्येकाला सांगतो मला न काम करायचंय, मला न काम करायचंय. कशाला ते प्रपंचाचे पाठ गिरवायचे? त्याच्यापेक्षा पाठांतर करा, इकडचे पाठ गिरवणं कमी होतील आणि निस्पृहता जपली जाईल. म्हणून रोज एकांतात वेळ काढायचा, रोज एकांतामध्ये जायचंय, एकांतात जाऊन अभ्यास करायचा आहे. आमचा सगळ्यांमध्ये अभ्यास होतो, याला काही अर्थ नाही. काही वेळ तरी एकांत सेवावा. ज्याला एकांत मानवला तो भाग्यवान. करमतच नाही हो एकट्यामध्ये, बिलकुल नको वाटतं एकटा अभ्यास करणं. जरा चार चौघ असली कसं बरं वाटतं नाही का? बाकीची गाव गप्पा निघतात ना, छान वाटतं. म्हणून एकांतात अभ्यास करायचा, शास्त्र अध्ययन एकांतात करायचं, आणि जे शास्त्राला मान्य तेवढं स्वीकारायचं. तेवढं स्वीकारलं तितकं स्वीकारायचं, बाकी काहीच नाही. म्हणजे श्री गुरूंनी जे सांगितलं तेवढंच ऐकायचं, तर यांचे सर्व ऐकावे, सर्व. म्हणून कशालाही श्री गुरूंची कृपा म्हणू नये, चमत्कार कशालाही म्हणू नये. श्री गुरूंची कृपा तीच, प्रतिकूलतेमध्ये सुद्धा माझं स्थैर्य, अंतःकरणाचं स्थैर्य ढळलं नाही, तो धैर्य माझं गळालं नाही, ही श्री गुरूंची कृपा. आलेलं संकट निवारण झालं, ही श्री गुरूंची कृपा नाही. संकटामध्ये मी स्थिर राहिलो, समाधानी राहिलो, ही श्री गुरूंची कृपा हो. हा श्री गुरूंचा चमत्कार. असा अभ्यास करायचा, आणि अभ्यास करून अशी शिकवण आम्हाला दिलेली आहे निस्पृहाची, ही शिकवण आम्ही आमच्या अंगी बाणवायची, आणि निस्पृहता अंगी बाणवून निस्पृह व्हायचं, महंत व्हायचं, हे समर्थांना आम्हाला सांगायचं आहे. म्हणून इथे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह शिकवण नाम समास तिसरा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील निस्पृह शिकवण नावाचा तिसरा समास समाप्त. रामकृष्ण हरी.